राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. शेताची वाट अडवणार त्याचे आधार कार्ड, फार्मर आयडी होणार ब्लॉक. शेतरस्त्यावरती अतिक्रमण करणाऱ्यांची आता गय नाही. राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. शेताची वाट अडवणाऱ्यांचे आता आधार कार्ड आणि फार्मर आयडी ब्लॉक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांसाठी 128 कोटींची नुकसान भरपाई आली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, पुढे बघूया. केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी घेतला नुकसानीचा आढावा. शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन. सध्या जर बघायला गेलं तर देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी आता नुकसानीचा आढावा घेतला असून शेतकऱ्यांना आता मदत करण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी आश्वासन दिले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले आहेत. नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, पुढे बघूयात. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीची विलिनीकरणाची चर्चा थांबली. शरद पवारांनी जाहीर केली भूमिका. सध्या जर बघायला गेलं तर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा थांबली असल्याचं शरद पवार म्हटले. अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदूखराच्या मोबाईलवरती तब्बल 19 मॅसेज. अंजली दमानिया यांचा दावा. आर्थिक व्यवहाराचा संशय. समता पतसंस्था व्यवहारांची चौकशी करण्याची देखील मागणी. इराण एका रात्रीत उद्ध्वस्त करू शकतो. कदाचित ही रात्र आजचीही असू शकते. ट्रम्प यांचा इराणला इशारा. आज काय होणार? इराण एका रात्रीमध्ये उद्ध्वस्त करू शकतो असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. फडणवीसांच्या घोषणेनंतर खरातच्या मागे लगेच लागली ईडी. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये खरात प्रकरण चांगलेच गाजत असून आता खरातची ईडी मार्फत चौकशी होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. काळाबाजार करणाऱ्यांवरती कडक कारवाईचे आदेश. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पूर्णतः नियंत्रणामध्ये. सरकारचा खुलासा. सध्या जर बघायला गेलं तर कोणत्याच वस्तूंच्या किमती वाढल्या नाहीत असं सरकारने सांगितलं. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता. आता जानेवारी महिना संपला आहे, फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना संपला आणि एप्रिल महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. शेतकरी हा या देशाचा कण आहे. जर हा कणाच मोडला तर प्रगतीच्या गप्पा मारण्यामध्ये काहीच अर्थ नाही. कृषी विभागाने आपलं मौन सोडावं आणि पारदर्शकपणे परिस्थिती समोर मांडावी. नेमका पीक विमा कधी जमा होणार हे सरकारने स्पष्टपणे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. बारामती केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास. प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची. सुनेत्रा. अजित पवार यांनी व्यक्त केल्या भावना. उमेदवारी अर्ज दाखल. सध्या जर बघायला गेलं तर बारामती केवळ मतदारसंघ नसून अजितदादा यांचा श्वास आहे असं या ठिकाणी आता सुनेत्राताई यांनी म्हटलं. कलिंगड खरबुजाचे दर पडल्याने उत्पादक सापडली अडचणीमध्ये. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्यामुळे संतापाची भावना. सध्या जर बघायला गेलं तर कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेनंतरच नवीन पीक कर्जाचे वितरण. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेनंतरच आता नवीन पीक कर्जाचे वितरण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, तुमचे बँकेचे खाते नक्की चेक करा. राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यामध्ये आल्याची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यामध्ये आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली असून नुकसानग्रस्त
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे। त्याचबरोबर ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पात्र असताना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ई-KYC करावी, कारण की नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई-KYC करणे अनिवार्य असून ई-KYCच्या अभावी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। अशोक खरातचा मोबाईल CDR बाहेर काढल्यामुळे अंजली दमानिया यांच्यावरती कारवाई व्हावीच, पण त्या CDRमध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदेंना, दीपक केसरकरांना आणि रुपाली चाकणकरांना SIT चौकशीला कधी बोलवणार, सुषमा अंधारे यांचा सवाल। महागाई दुपटीने वाढणार, मूडीजच्या अहवालाने पोटात गोळा, युद्धाचा फटका, हिंदुस्थानचा विकास दरही घसरणार। सध्या जर बघायला गेलं तर आखातामध्ये भडकलेल्या युद्धामुळे जगभरामध्ये कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले असून याचे परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवरती दिसू लागले आहेत। हिंदुस्थानामध्ये देखील आता युद्धाचा मोठा फटका बसण्याची शक्यता। केळीचे दर पोहोचले निच्चांकी पातळीवरती। खानदेशातून आखातात किंवा परदेशामध्ये केळी निर्यातीला गती मिळत नसल्याचे चित्र आहे। देशांतर्गत बाजारात केळीची आवक वाढत असली तरी केळी दरांवरील दबाव सतत वाढत असून खानदेशात केळीला किमान 300 व कमाल 600 ते 650 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। खरीपाच्या तोंडावरती खतांच्या किमतीमध्ये दरवाढ, लिंकिंगच्या सक्तीने शेतकरी हैराण, शेतीचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे सध्या जर बघायला गेलं तर खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी आता संकटात सापडले। हरभरा नोंदणीला 15 एप्रिलपर्यंत मुदत, खरेदीमध्ये बारदाना टंचाई, गोदामांची वाढती समस्या। केंद्र सरकारने अखेर राज्यामध्ये हमीभावाने हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे, परंतु अनेक केंद्रावरती बारदाना उपलब्ध नसल्याचे देखील सध्या चित्र असल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 1,45,606 हेक्टर खालील शेतीचे नुकसान झाले असून 2,33,890 शेतकऱ्यांना फटका बसला आहे। या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे। यामध्ये प्रामुख्याने लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे। आणि या पार्श्वभूमीवरती आता सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे लवकरच आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील सध्या नुकसान भरपाईची अत्यंत आवश्यकता असून राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करणे देखील आवश्यक आहे। समान नागरी संहिता, वन नेशन वन इलेक्शन हे भाजपाचे अजेंडे अद्याप देखील अपूर्ण, मोदी यांचे प्रतिपादन। समान नागरी संहिता आणि वन नेशन वन इलेक्शन हे भाजपाचे 2 अजेंडे अद्याप देखील पूर्ण झालेले नाहीत। त्यावरती गांभीर्याने चर्चा सुरू असून सकारात्मक गोष्टी घडत असल्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कर्जमाफी संदर्भामध्ये तांत्रिक प्रक्रिया सुरू, लवकरच मिळणार शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी 30 जून 2026 पूर्वी करण्याचे आश्वासन दिले आहे। सध्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती काम करत आहे। या प्रक्रियेमध्ये बँक डेटा, जमीन मालकी दस्तऐवज आणि इतर तपासण्या समाविष्ट करण्यामध्ये आल्या असून आता लवकरच पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी शेतकरी वारंवार उपस्थित करत आहेत। शेतकरी तालुका कृषी कार्यालयामध्ये जातो तेव्हा शेतकऱ्यांना काय उत्तर मिळतं तर काही अधिकारी म्हणतात की आमच्याकडे माहिती नाही, आम्ही डेटा वर पाठवलाय। तर शेतकरी मित्रांनो, ही उत्तर ऐकण्यासाठी आपण खरंच पीक विमा भरला होता का? अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे। सरकारने स्पष्टपणे सांगावं की पीक विमा कधी जमा होणार, कारण की सध्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे।
भोंदू खरातचे 300 कोटींचे व्यवहार उघड. पुणे नाशिकच्या नामांकित बिल्डर कनेक्शनवरती पोलिसांचा संशय. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघडीस येत असून तब्बल 300 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचे कनेक्शन समोर आले आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये सध्या खरात प्रकरण चांगलेच या ठिकाणी गाजत असून आता खरात प्रकरणाची ईडीच्या माध्यमातून देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. राज्यातील वादळी पावसाने उघडीप देताच आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान. महत्त्वाची बातमी. आणखीन 2 भारतीय जहाजांनी केले होर्मुझ पार. दोन्ही जहाजांमध्ये LPG. सध्या जर बघायला गेलं तर भारताला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या 2 दिवसामध्ये भारताच्या 2 LPG जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केल्याचे केंद्रीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या जर बघायला गेलं तर भारताला आता दिलासा मिळाला आहे. मोठी बातमी. भारताची समस्या सुटली. 8 देशांनी इंधन संकटावरती काढला तोडगा. आता रोज 2 लाख बॅरल तेल उत्पादन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना आणि तेल संकटाची शक्यता वाढत असताना भारताला दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता 8 देशांनी इंधन संकटावरती तोडगा काढला असल्याचं सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे भारताची समस्या सुटली. अजितदादाचं निवडणूक लढवत आहेत असे समजा. सुनित्रा काकींसाठी रोहित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आव्हान. सध्या जर बघायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी आता सुनित्रा काकींना या ठिकाणी पाठिंबा द्या असं या ठिकाणी रोहित पवार म्हणाले. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आता लवकरच जमा होण्याची शक्यता असून हप्त्याच्या लाभासाठी 3 कामे करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी eKYC करावी. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या नावावर शेतजमीन असल्याची अद्ययावत नोंद पोर्टलवरती यस असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. देशातील 1% लोकांकडे 40%हून अधिक संपत्ती. भारतामध्ये वाढती आर्थिक विषमता चिंताजनक. वेल्थ ट्रॅकर इंडिया 2026च्या अहवालामध्ये धक्कादायक वास्तव्य. देशातील 1% लोकांकडे 40%हून अधिक संपत्ती. खरीप 2026साठी खत साठ्याचे काटेकोर नियोजन. शेतकऱ्यांना तुटवडा भासू देणार नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. युरिया DAPचा एप्रिल-मे मध्ये आरक्षित साठा तयार ठेवण्याचे देखील निर्देश देण्यामध्ये आले आहेत. शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह 19 खासदारांनी घेतली राज्यसभेची शपथ. ज्योती वाघमारे, रामराव वडकुते, माया इनवाते पहिल्यांदाच संसदेमध्ये. सध्या जर बघायला गेलं तर 19 खासदारांनी शपथ घेतली. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबद्दल आता राज्याचे कृषी मंत्री काय म्हणतात तर बैठका झाल्या. आता सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु पीक विमा वाटप करण्यासाठी फारच विलंब झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची रक्कम साधारणतः याच एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. तसेच आता अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच नुकसान भरपाई देखील जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.